हा जे दाखलप्राप्त विद्यार्थी असतात, जे मुलं 6 वर्षाचे असतात, त्या मुलांना आपण शाळेत दाखल करतो आणि शाळेत दाखल करणे ही त्यांच्यासाठी एक महत्वाची बाब असते आणि त्यांच्या पुढच्या आयुष्याला जे आपण प्रवेशद्वार म्हणतो, शिक्षणाचं प्रवेशद्वार आज त्यांच्यासाठी आपण खुलं करून दिलेलं आहे. आणि आपण या कार्यक्रमाला सर्व उपस्थित झाले, सहकार्य केलं. तसंच आज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शाळा दिवस आपण साजरा करत आहोत. त्याचं कारण असं आहे की म्हणतात ना, म्हणतात ना की शिक्षण हा तिसरा डोळा आहे. शिक्षण हा तिसरा डोळा आहे. या शिक्षणामध्ये भेदाभेद नाही. गरीब असो, श्रीमंत असो, नाही का, सर्वांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार आपल्या 6 वर्षाच्या बालकांना आपण सर्व पालकांनी प्रदान केला पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे, त्यांना आपण दिलं पाहिजे. असे जर विद्यार्थी 6 वर्षाचे पूर्ण झाले असतील, आपल्या नजरेमध्ये असतील, सर्वेक्षणातून सुटले असतील, त्यांना दाखल करणे आपल्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीचं, पालकांचं, इतर नागरिकांचं कर्तव्य आहे. शाळाबाहेर राहू नये, त्या मुलाला शाळेत दाखल करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि आपण ही सर्वजण पार पाडत आहात असं आपल्या उपस्थितीवरून आपल्या याच्यातून दिसत आहे. म्हणून या बालकांना त्यांचा अधिकार प्राप्त करून देणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि आपल्या शाळेमध्ये हे मूल आल्यानंतर ते टिकवणं, त्या मुलाचा सांभाळ करणं, त्या मुलाची शिक्षणाची प्रगती करणं हे या शाळेच्या मुख्याध्यापकांचं तसंच या शिक्षकांचं ते आद्य कर्तव्य आहे आणि ते त्यांचं कर्तव्य पार पाडणारच आहे. म्हणून आजचा हा दिवस या बालकांच्या जीवनामधला हा महत्वाचा दिवस आहे आणि आपण सर्व याचे साक्षीदार आहोत. बघा, आजच्या दिवशी या मुलांचे पाऊल पुन्हा सुद्धा घेण्यात आले आहे. म्हणजे बघा, हा किती मोठी एक बाब आहे की असा प्रकार शाळेमध्ये पाहिलेला नाही. पण आपल्या शाळेत